हे तुम्हालाच करता येत नाही, आम्हाला करता येत. झुकेगा नाही साला भेटला का दणका ठोकला. महाराष्ट्रामध्ये मागे जेव्हा त्रास सुरू झाला होता, आम्हाला जेव्हा न्याय देत नव्हते, तेव्हा आम्ही अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं. तर आम्हाला डिपार्टमेंटवाले बोलून म्हणायचे की तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही. आता काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, काय करतायत रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. त्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे होती या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणाहून क्लीन चिट देत आहेत. रुपालीताई चाकणकर, तुम्ही फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही, प्रदेश अध्यक्षसुद्धा आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही कारभार चालवताय ना, महाराष्ट्रातली महिला काँग्रेस मात्र तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. ज्या दिवशी हे प्रकरण घडलं, तुमचे कोणीही लोक त्या ठिकाणी नव्हते, परंतु आमची महिला काँग्रेस त्या ठिकाणी होती. मी सुद्धा संपर्क साधला होता, परंतु दाद द्यायला तयार नाही. परंतु आता आम्ही ऐकणार नाही, जिल्ह्यामध्ये आंदोलन करू. नुसता पंकजा ताईचाच प्रश्न नाही आहे, महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भयभीत आहे, प्रत्येक मुलगी भयभीत आहे. आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. संपदा हिला तर न्याय देईपर्यंत आमच्या फलटणच्या अध्यक्ष या ठिकाणी आहे, मुंबईवरून अध्यक्ष आलेले आहे, पुण्यावरून आलेले आहे, सर्व महाराष्ट्रातून महिला काँग्रेस या ठिकाणी आलेली आहे. सातारा, वाई, अमरावती सगळ्या ठिकाणाहून झालेली आहे. काँग्रेसनं अनेक ठिकाणी आंदोलन देखील केले. महत्त्वाचा विषय आहे की ज्या रुपाली चाकणकर बोलल्या, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताय का त्यांनी पदाचा बघा, राजीनामाची मागणी करून काहीही अर्थ नाही. कारण ज्या पद्धतीने सरकार त्यांना एक कठपुतली म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. रुपालीताई चाकणकर काही आयोगाच्या अध्यक्ष नाही, त्या प्रदेशच्या पण अध्यक्ष नाही, आणि त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षामध्ये दुसरी बाई पण उरलेली नाही. अशा पद्धतीने त्या वागतायत. ज्या पद्धतीने त्या बसल्या, जशा काही न्यायाधीश आहे अशा पद्धतीने त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पद्धतीने क्लीन चिट दिलेली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र महिला काँग्रेस जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे, जोपर्यंत संपदाला न्याय मिळणार नाही. झुकेगा नाही साला. थँक्यू.